मित्रांनो नमस्कार. आता आपण आमच्या सीताफळीच्या बागेमध्ये आहोत आणि हे जे आपण पाहताय पांढऱ्या रंगाचा डब्बा जो लावला गेला आहे तो आमचे मित्र जयदेव बर्वे विटा येथील आमचे मित्र आहेत. जयदेव बर्वे त्यांची एक कंपनी आहे नेचर केअर. त्यांनी ते स्टिकबिन म्हणून विकसित केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सीताफळ असेल, अजूनही शेवगा असेल, डाळिंब असेल, अनेक पिकांना फळमाशीचा प्रादुर्भाव होतो आणि मुख्य त्याचा जो अडचणीचा विषय आहे या सगळ्या पिकांचा ती फळमाशीच असते. परंतु त्याच्यावरती उपाय अनेक प्रकारचे करतात. कुणी स्प्रे घेतं, कुणी ते जेल लावतं, कुणी अजून काय करतं, कुणी अजून काय करतं. परंतु एक सर्वसमावेशक असं स्टिकविन नावाचं एक प्रोडक्ट आमचे जयदेव बर्वे आमचे जे मित्र आहेत त्यांच्या नेचर केअर या कंपनीने आणलेलं आहे. तर त्यांचं यावर्षी मी वापरायचं ठरवलं आहे आणि म्हणून आता हे तुम्ही या डब्याला बघू शकता. जरा क्लोजअप घे. हे सगळं एवढे सगळे कीटक या ठिकाणी चिटकलेले आहेत. याचं वैशिष्ट्य हे की फक्त फळमाशीच ह्याला चिटकत नाही, तर सगळ्या प्रकारचे जे इन्सेक्ट असतात, ते सगळ्या प्रकारचे जे कीड असते ती याला येऊन चिटकते. त्याच्यामुळे तुमच्या शेतीवरचा किडीचा प्रादुर्भाव हा बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींमध्ये कंट्रोलमध्ये येतो. अर्थात फळमाशी तर कंट्रोलमध्ये येतेच येते, परंतु या पद्धतीचा हा एक उपाय आम्ही यावर्षी केला आहे. आता तुम्ही बघू शकता की माझं हे जे सीताफळ आहे याला जवळ घे. हां, याला कळी पण लागलेली आहे आणि हे सेटिंग स्टेजमध्ये पण गेलेलं आहे. छोटंसे जे सीताफळ तुम्हाला दिसतं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथंसुद्धा एक सीताफळ थोडंसं याचा आकार मोठा आहे. हे सुद्धा आता सेटिंग स्टेजला, म्हणजे माझी बाग सरकलेली आहे असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही. कळी आहे आणि सेटिंग होऊन लागलेलं छोटं छोटं फळ पण माझ्या बागेला आता कुठे कुठे आपल्याला दिसायला लागलेली आहेत. सगळीकडेच आहे का नाही मला कल्पना नाही, परंतु कळी मात्र सगळीकडेच आहे. कळीला काही अडचण नाही. आपण हे पाहू शकता या पद्धतीची कळी ही सगळीकडेच आपल्याला दिसते. इथं दिसते, इथं दिसते. मागच्याही वेळेस मी तुम्हाला सीताफळीतली कळी दाखवली होती सुटणारी. हे बघा, इथं अजून कळी चालूच आहे. कळी आहे ना, हे बघा, हे या ठिकाणी कळी आहे, या ठिकाणी आहे. आणि आता सेटिंगच्या स्टेजला सुद्धा माझं सीताफळाची बाग हळूहळू चाललेली आहे. परंतु मला मुख्यत्वे तुम्हाला हे सांगायचं होतं की आमच्या शेतामध्ये माझे मित्र विट्याचे जयदेव बर्वे यांची जी नेचर केअर ही कंपनी आहे, त्या कंपनीने संशोधित केलेलं आणि विकसित केलेलं जे स्टिकविन नावाचं प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट आम्ही या शेतामध्ये यावर्षीपासून वापरायचं ठरवलं आहे. त्याचा एक स्प्रे येतो. तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा जर तुम्ही स्टिकविन टाकलं तर तुम्हाला सहज अनेक व्हिडिओ तुमच्या पाहण्यामध्ये येतील. त्याचा स्प्रे येतो. तो स्प्रे आपण इथे मारायला पाहिजे. हा स्प्रे ॲक्च्युली आता पावसाच्या दिवसामध्ये मधून मारणं अपेक्षित आहे. तुम्ही जर मधून जर स्प्रे केला तर मग पावसाच्या पाण्याने तुम्ही जे स्प्रे केलेलं आहे ते वाया जाणार नाही. मधून जर स्प्रे केला तर मध्येही माशा, कीटक, फळमाशा वगैरे चिटकतात. तर हा प्रोडक्ट तुमच्या निदर्शनाला आणावा म्हणून मी सांगतोय. आणि हे पण सांगतो की हे सगळं मित्रप्रेमापोटी आणि शेतकरी प्रेमापोटी. मित्रप्रेमापोटी यासाठी की हे त्यांचं प्रोडक्ट आहे आणि शेतकरी प्रेमापोटी यासाठी की हे जर तुम्ही वापरलं तर ते तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल अशी मला खात्री आणि विश्वास आहे. कारण जयदेव बर्वे कधीच खोटं बोलत नाहीत. जे आहे ते प्रामाणिकपणे ते सांगतात. असा माझा त्यांचा अनेक वर्षाचा स्नेह असल्यामुळे त्यांच्याबद्दल मी विश्वासाने तुम्हाला हे सांगू शकतो. त्यांनी जर सांगितलं असेल की हे प्रोडक्ट हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे तर आहे. आता याच्यामध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या असतात, वेगवेगळ्या जातीच्या माश्या असतात. माझ्या माहितीप्रमाणे 40 का 400 काहीतरी वेगवेगळ्या जातीच्या माश्या असतात. आमचे सत्यवान मुळे आवराचे जे शेतकरी मित्र आहेत त्यांना सगळे पाठ आहे. मला पाठ नाही, कारण मी एक प्रकारे शेतमालक आहे, शेतकरी नाही. आमचे सत्यवान मुळे मात्र पक्के शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांना ते सगळंच पाठ आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की आता स्पेशलायझेशन झालं आहे आणि प्रत्येक प्रकारच्या माशीसाठी वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या फळमाशीसाठी वेगळ्या पद्धतीचं औषध आता बाजारामध्ये अनेक कंपन्यांनी आणलेलं आहे. पण जयदेव बर्वेंचं आमच्या म्हणणं असं होतं की एवढी त्याच पर्टिक्युलर प्रकारची माशी ओळखणं, याला जो चोखंदळपणा लागतो तो सत्यवान मुळे यांच्यासारख्या काही शेतकऱ्यांमध्येच असतो. सरासरी शेतकरी हा ढोबळ मनाने शेती करत असतो आणि त्याला ढोबळ मनाने वापरण्यासाठी सोपं असणारं, ज्याला इंग्रजीमध्ये युजर फ्रेंडली प्रोडक्ट म्हणतात, अशा पद्धतीने वापरण्यासाठी सोपं असलेलं असं हे प्रोडक्ट त्यांनी काढलेलं आहे. हे सरसकट वापरायचं आपण, म्हणजे याला सगळ्याच प्रकारची कीड चिटकते. तुम्ही सुद्धा पाहू शकता की कुठं फळमाशी चिटकली असेल, कुठं तुडतुडे चिटकले असतील, कुठं अजून काही चिटकलं असेल. जे जाणकार शेतकरी आहेत त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये हे चित्र एकदा पाहिलं की त्यांच्या लक्षात येईल की ह्याला कोणत्या कोणत्या प्रकारची कीड चिटकलेली आहे. पण एक सरसकट किडीचं नियोजन तुमचं होतं, ज्याला आपण कीड व्यवस्थापन म्हणतो, तेही होतं आणि फळमाशीचाही प्रादुर्भाव तुमच्या बागेवरचा कमी होतो. अशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे. तुम्हीही माहिती घ्या, चौकशी करा. विश्वास वाटला, खरं वाटलं तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता.
आणि वर्षभरामध्ये साधारणतः म्हणजे तुमच्या जे बागेचं आयुष्य असतं त्या बागेच्या आयुष्यामध्ये साधारणतः याचा खर्च 3,000पासून 5,000पर्यंत एका वर्षाला येतो. एका एकरला एका वर्षाला त्या बागेच्या आयुष्यामध्ये याचा खर्च वापराच्या अनुसार 3,000 ते 5,000 रुपयापर्यंत येतो, हेही मी तुम्हाला सांगतो. त्या पद्धतीने जर तुम्हाला तो खर्च योग्य वाटला, प्रोडक्ट उपयुक्त वाटलं, तर तुम्ही याचा निश्चित वापर करू शकता. तर यावर्षी बाग चांगली जमली आहे मित्रांनो. मागच्या वर्षी या बागेमध्ये आम्ही 12 टनाचं उत्पन्न काढलं होतं. यावर्षी 20 टन उत्पन्न काढण्याचं आमचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटमध्ये निसर्गाने, ईश्वराने मला साथ द्यावी अशी नेहमीप्रमाणेच मीही प्रार्थना करतो. तुम्हीही करा. धन्यवाद.